बालचित्रकला स्पर्धेसाठी आपण रजिस्ट्रेशन केले असेलच. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यावेळी आपण टाकलेल्या मेल आय डी वर तुम्हाला एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड येतो. त्यांनी दिलेल्या बालचित्रकला 2026.msbae.in या वेबसाईटवर क्लिक करून तुम्हाला ती वेबसाईट ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर msbae.in हे पेज तुमच्या समोर दिसेल. त्याला क्लिक केल्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशन तुम्ही केलेले आहे, त्यामुळे तुमच्या मेलवर आलेला जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही साइन इन करताल त्यावेळेस तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी एक टॅब ओपन होईल. क्रिएट करायचा आहे. तो पासवर्ड क्रिएट केल्यानंतर खाली पुन्हा एकदा तोच पासवर्ड कन्फर्मेशन मध्ये टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड टाकताल त्यावेळेस तो पासवर्ड अपडेट करायचा आहे. अपडेट करण्यासाठी खाली अपडेट पासवर्ड यावरती क्लिक करावे. बालचित्रकला स्पर्धेचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेची रजिस्ट्रेशन करतेवेळी भरलेल्या माहितीत UDIS नंबर आणि शाळेचे नाव दिसेल. तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला होम नावाचा जो टॅब आहे त्याखाली व्ह्यू इन्फॉर्मेशन, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन आणि पेमेंट सेक्शन असे 3 ऑप्शन दिसतील. तर स्कूल इन्फॉर्मेशन मधील व्ह्यू इन्फॉर्मेशन या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्कूल इन्फॉर्मेशनची पेज ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी काही माहिती तुम्हाला भरणं आवश्यक आहे. जसं की स्कूल डिटेल तुम्हाला प्रॉपर दिसतील, हेडमास्टर डिटेल दिसतील, आर्ट मास्टर डिटेल दिसतील. फक्त स्कूल बँक डिटेल दिसणार नाही. तर तुम्हाला स्कूल प्रोफाइल मधून एडिट प्रोफाइल या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचे अकाउंट संबंधी सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. हा सर्व फॉर्म तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसत आहे. यामध्ये स्कूल बँक डिटेल्स आहेत. त्यामध्ये IFS कोड टाकला की पुढील बँक, ब्रँच, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ऍड्रेस या सर्व गोष्टी तुम्हाला एक एक करून भरायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही हा टॅब भरताल त्यानंतर बाजूला हेडमास्टर डिटेल आणि कोऑर्डिनेटर डिटेल ही रजिस्ट्रेशन करतेवेळी भरल्यामुळे तुम्हाला सर्व माहिती दिसेल. यात कोऑर्डिनेटर नेम आणि मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकता. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर अपडेट प्रोफाइल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुमच्या स्कूलची इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तो फॉर्म लॉक करायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन या टॅबवर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यावर विद्यार्थ्याचा फॉर्म ओपन झालेला दिसेल. यामध्ये तुम्हाला ग्रुप निवडायचा आहे, इयत्ता निवडायची आहे, त्या विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे, त्याच्या पालकांचे नाव टाकायचे आहे, त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख सिलेक्ट करावी. सिलेक्ट करताना जून या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं साल दिसेल.
साल दिसल्यानंतर इथे जी काही तारीख असेल ती सिलेक्ट करायची, जेंडर सिलेक्ट करायचे आहे, आईचे नाव इथे टाकायचे आहे, it is certified that the information of the student mentioned above is correct as per the general register. यावर टिक मार्क करून सेव्ह कॅन्डिडेटला क्लिक करायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म सेव्ह करताल त्यावेळेस विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्येच कॅन्डिडेट लिस्ट या टॅबवर क्लिक केल्यावर भरलेल्या विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला इथे दिसेल. त्या विद्यार्थ्याला डिलीट करण्याचा ऑप्शनही उपलब्ध आहे किंवा त्या विद्यार्थ्याची माहिती पाहण्याचाही इथे ऑप्शन उपलब्ध आहे. यामध्ये जर काही चेंजेस असेल तर एडिट प्रोफाइल मधून तुम्ही चेंज करू शकता किंवा त्या विद्यार्थ्याचा प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म मधून त्याची प्रिंटही काढू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची माहिती जमा झाल्यावर त्यांची तुम्ही सर्व लिस्ट पाहू शकता. सर्व पाहून झाल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट सेक्शन मध्ये एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे पेमेंट करण्यासाठीचा टॅब ओपन झालेला दिसेल. परंतु त्याला गुणिले 20 रुपये यानंतर टोटल अमाऊंट इथे दिसेल. त्यातून प्रति विद्यार्थी 5 रुपये कट झाल्यानंतर एकूण येणारी रक्कम जी इथे आहे ती तुम्हाला दिसल्यावर इथे पे नाऊ हा ऑप्शन क्लिक करून पुढील ऑनलाईन पेमेंट करण्याची प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. धन्यवाद.